आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवारजी. भाऊ, काल जितेंद्र आव्हाड यांच्या घरी पोलिसांनी रेकी केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून तुम्ही कसं बघता? हे काही नवीन नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून आमदारांचे फोन टॅप करणं, विरोधी पक्षाचे फोन टॅप करणं, हे सगळं झालं. त्याच्यावर त्यांना क्लीन चिट मिळते आणि अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होतात. विरोधकांना खरं म्हणजे जितेंद्र आव्हाडांची पोलीस का रेकी करतात? जितेंद्र आव्हाड काय अतिरेकी आहे काय? वाच ठेवायला, रेकी करायला? एक पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता म्हणून आणि स्पष्ट वक्ता म्हणून ते भूमिका मांडत असतात. आणि ते कुठेही कुठल्याही जातीय विचाराला खतपाणी न घालणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अशा वेळेस त्यांची रेखी पोलीस जर करत असेल तर याचं उत्तर मला वाटतं की गृहमंत्री देऊ शकतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबतची स्पष्टता द्यावी. छगन भुजबळ काल म्हटले की मला कोणाचं मंत्रिपद काढून नको आहे. नाराजी कशी दूर करणार? आता मंत्रिमंडळामध्ये जागा तर अजितदादांच्याकडे नाहीच. त्यांनी सर्व जागा भरून टाकल्या आहेत. कोणाला तरी काढल्याशिवाय त्यांचा नंबर राष्ट्रवादीमधून लागणार कसा? त्यामुळं मला तरी वाटतं की कोणाची ना कोणाची तरी विकेट काढावी लागेल आणि ती जाईल, महिना 2 महिन्यात जाईल. सध्या भ्रष्टाचाराचा कळस राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं लक्ष घालून हा चोरांचा सुळसुळाट बंद केला पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही दुर्दैवानं. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे त्यांनाच मंत्रिमंडळात घेण्यात आलं. तर हे जे सगळं आहे, जैलात जाऊन आलेले, ज्यांच्यावर ईडी CBIची चौकशी आहे, अशांना प्राधान्य असेल तर मग भुजबळांचा नंबर लवकर लागेल. भुजबळांचा नंबर मंत्रिपदी लागेल, मग विकेट कोणाची जाईल? धनंजय मुंडेची जाईल असं वाटतंय? हे बघा, एखाद्या OBCना इन करायचं असेल तर ते सध्याचं राजकारण बघता एखाद्या OBC नेत्याला आऊट करतील. त्यामुळे धनंजय मुंडे कितीही म्हणत असतील माझा बीडच्या प्रकरणाशी संबंध नाही, परंतु ज्यांनी हे घटना घडवून आणली त्या सर्व आरोपींची रोज धनंजय मुंडेंच्या बरोबर वावर होता. रोज त्यांचा कार्यकर्ता म्हणून ते काम करत होते. त्यामुळे या सगळ्या चौकशीमध्ये स्पष्ट होईल. चौकशी फार काही लांब नाही आणि मला पूर्णतः विश्वास आहे की मी विश्वासाने सांगेल आत्ताची सगळ्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत याचे धागेदोरे मंत्र्यापर्यंत जाणार म्हणजे जाणार. किती ढाका, किती लपवा, जर निपक्ष चौकशी झाली, कुठल्याही दबावात चौकशी झाली नाही, अधिकाऱ्यांना कुठलाही दबाव अधिकाऱ्यावर आलेला नसला, आणला गेला नाही, तर मात्र हे अडकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही परवा म्हटले होते की कराडचा एन्काउंटरही केला जाऊ शकतो. त्यानंतर बरीच टीका जी आहे धनंजय मुंडे यांनी जी केली की वडेट्टीवार हुशार आहे बोलण्यात. असं आहे, कालच कराडांनी सांगितलं माझ्या जीवाला धोका आहे. तुमचे पोलीस, सरकार तुमची, जेलही तुमच्या ताब्यात, मग कराडला धोका कोणापासून? जेलमध्ये कराड सांगतो की मला माझ्यासाठी सेवक ठेवा, माझ्या जीवाला धोका आहे. त्याचं उत्तर धनंजयने दिलं पाहिजे की खरंच त्यांच्या जीवाला धोका आहे का? असेल तर कुणापासून आहे याची माहिती घेतली पाहिजे. एक चोर, उचक्का, लुटारू, गन्नीबाज त्याच्या स्वतःला जीवाला धोका आहे म्हणतो, जो सर्रासपणे दादागिरी करून राजकीय सोंग पांघरून राजकीय नेत्याचं शाल पांघरून वावरताना त्यावेळेस दिसला नाही काय? त्याची अचल संपत्ती, सगळ्या काही ज्या गोष्टी आता उघडकीस येत आहेत. खरं तर कसून चौकशी केली तर अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं दिसेल. कोणाकडून धोका आहे असं वाटतं त्याच्या जीवाला? तुम्हाला काय वाटतं की ते एक दिवसाआधी तुम्ही वक्तव्य केलं होतं एन्काउंटर होईल म्हणून? मला धोका सत्ताधाऱ्याकडूनच वाटतो, जवळच्यांच्याकडून वाटतो.
ज्यांच्यापर्यंत धागेदोरी चौकशीचे जात आहेत किंवा लोक अंगुली बोट दाखवत आहेत ज्यांच्याकडे, तर ज्यांच्याकडे अंगुली निर्देश आहे त्यांच्यापासून त्याला कदाचित भीती वाटत असावी. म्हणून, कारण विरोधकाकडून भीती वाटायचा काही प्रश्नच नाही, विरोधकांचा काही संबंध नाही आहे, तर त्यांच्या जवळचेच, की चला एकदाच हे पाप धुतलं जावं आणि आपण स्वच्छ होऊन बाहेर पडावं, अशी काही लोकांची इच्छा असेल सत्तेमध्ये बसलेल्यांची. त्यामुळे संपवून मुळात सकट पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या अर्जांची पडताळणी काही भागात सुरू झालेली आहे. पडताळणी करतील. निवडणुकीच्या तोंडावर सरसकट दिलं, एका घरात 4-4 जणींना दिलं. मतं घेण्यासाठी जो सोंग आणि ढोंग केला आहे सरकारनं तीनही पक्षांनी मिळून. आता कालच मी कृषी विभागाचा आढावा घेतला. 15-15, 20-20 दिवस पेमेंट लेट होत आहेत अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे. फार वाढले आहेत. घरकुलांचे पैसे मिळत नाही. कॉन्ट्रॅक्टरांनी काम थांबवलं आहे, त्यांचे पैसे मिळत नाही. म्हणजे सगळे रस्त्यातले खड्डे बुजवायला पैसे नाहीत, ही अवस्था आहे. आणि लाडकी बहीण आणत असताना सरसकट देऊन टाकली. आता काल मी स्टेटमेंट वाचलं आमच्या महिला बालकल्याण मंत्र्यांचं. त्यावरून स्पष्ट आहे की या संदर्भात जे जे अपात्र आहेत त्याचे निकष लावले गेलेत, नव्यानं निकष आणले गेलेत. त्यांनी सांगितलं की ज्यांचा 1,500पेक्षा लाभ नाही, म्हणजे अंगणवाडी आपल्या निराधार महिला जर असेल, तिला जर 1,000 रुपये मिळत आहेत तर तिला 500च मिळतील, 1,500च्या पलीकडे नाही. पहिले 1,500 का दिलेत? मग मतं घेण्यासाठी दिलेत. एका कुटुंबामध्ये 4-4 जणांना दिलेत. का दिलेत? मतासाठी दिलेत. आता का फिरत आहे? कशाला निकष लावायला पाहिजेत? काम म्हणजे काय म्हणतात, गरज सर्व आणि वैद्य मरो, ही मानसिकता आहे काय? याला उत्तर देतील ना महाराष्ट्रातील महिला. हे किती बनावटखोर आहेत, धोकेबाज आहेत, फसवेगिरी आहेत. हे बहिणींना कसं भावनांशी खेळून त्यांना मतं घेतलीत, हे महाराष्ट्रातील बहिणी यांना दाखवतील ना यांची जागा. पण जे काही चाललं आहे, निम्म्यापेक्षा अधिक महिलांना या योजनेपासून वंचित ठेवल्या जाईल आणि ही योजना हळूहळू गुंडाळली जाईल. सामनातून देवाभाऊचं कौतुक, याचा तुम्ही कसा अर्थ काढता? नाही, सामन्यातून कौतुक झालं, कारण गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये औद्योगिक जर विकास होतो आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जर देवेंद्रजी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडत आहेत, त्यामुळे त्यांचा मला वाटतं की देवेंद्रजीचं कौतुक केलं असेल. पण आता हे असं आहे, ही सुरुवात आहे. त्यात किती, कारण त्यामध्ये आम्ही पण लक्ष घालून आहोत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी. तर त्यामध्ये देवेंद्रजींनी सुरुवात केली. मी पण काल बोललो होतो की गडचिरोलीपासून जर विकासाची सुरुवात असेल, सगळ्यात दुर्गम जिल्ह्यात विकासाला चालना मिळत असेल तर आनंद आहे. त्यांचं कौतुक केलंच पाहिजेत. पण त्याचे रिझल्ट आल्यानंतर आम्ही बघू काय रिझल्ट येतात ते. पण मला वाटतं की जे आत्ता इन्व्हेस्टमेंट येते तिथे स्टील प्लॅनमध्ये आणि औद्योगिक क्रांतीच्या मार्गानं जिल्हा चाललेला आहे, त्यामध्ये काही निवळ भारतीय जनता पक्षाचाच वाटा आहे असं नव्हे. आम्ही पण त्यावेळेस की हे सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले आहेत आम्ही. म्हणजे सामनाची जी भूमिका आहे कौतुकाची, ती काँग्रेसच्याही काही नेत्यांची, म्हणजे तुम्ही तिथले आहे? नाही, भूमिका बघा, सरकार म्हणून कोण करणार विकास? संधी त्यांना मिळाली ते करतील. उद्या आम्हाला मिळाली असती तर आम्ही केली असती. त्यामुळे जबाबदारी मिळाली, लोकांनी त्यांना त्या पदावर बसवलं. तर गडचिरोली आणि ते विदर्भातले आहेत. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आपले मागच्या वेळेस आपले होते, शिंदे साहेब होते. त्यांनी ते खाण सुरू करायसाठी प्रयत्न केलेत, सगळ्यांनी केलेत. महायुतीच्या सर्व नेत्यांनी ते केलेत. त्यामुळे आम्ही कौतुक करायचा काही विषय नाही, परंतु त्याची सुरुवात होत असेल आणि ते दिसेल त्यावेळेस आम्ही कौतुक करू.
रिझल्ट जर येत असेल, चांगलं काम होत असेल तर चांगल्या कामाला चांगलं म्हणणं हे यामध्ये वाईट काय आहे? आणि ते आम्ही करतो, तर आमची संस्कृती आहे. विरोधाला विरोध करणं, काहीच वाईट गोष्टी होत असेल तर विरोध करणं, चांगलं होत असेल तर चांगलं म्हणणं, ही या भूमिका असली पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. हे होते काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVNI मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.